सर्वांना पुन्हा एकदा जय श्रीकृष्ण। श्रीमद् भागवत कथा चतुर्थ दिवस। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। मागच्या भागामध्ये आपण भक्त प्रल्हादाची कथा पाहिली आणि आज समुद्र मंथन आणि लक्ष्मीनारायणाचा विवाह कसा झाला हे पाहणार आहोत। कारण परीक्षिती राजाने शुकाचार्यांना समुद्र मंथन कसे झाले असा प्रश्न विचारला। मग तेव्हा शुकाचार्यांनी समुद्र मंथनाची कथा सांगितली। याच समुद्र मंथनामध्ये हलाहल विष निघालं, ते शिवशंभो शंकरानं स्वीकारलं। याच समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली। कामधेनू गाय आली, ती ऋषींनी घेतली। त्यानंतर उच्चश्रवा नावाचा सुंदर घोडा निघाला, तो असुरांनी घेतला। मग ऐरावत हत्ती निघाला, तो इंद्रांनी घेतला। मग त्यानंतर कौस्तुभ मणी समुद्रातून बाहेर आला, तो भगवान विष्णूने घेतला। मग आता समुद्रामधून लक्ष्मी प्रकट झाली आणि तिच्या हातात वरमाला होती। मग ती वरमाला कुणाला घालणार असं प्रत्येकाला वाटू लागलं की ती वरमाला लक्ष्मीनं आपल्यालाच घालावी। मग लक्ष्मीने प्रतिहर्त्याला सांगितलं की सर्वांना रांगेत उभं करा। ज्यांना ज्यांना मी माळ घालावी असं वाटत असेल त्यांनी रांगेत उभं राहावं। आणि असंही म्हणाली लक्ष्मी प्रतिहर्त्याला की तुम्ही मला कोण कोण आहे ते सांगा, म्हणजे माझी ओळख करून द्या। मग सर्व रांगेत उभे राहिले। प्रथम उभे राहिले दुर्वास ऋषी। मग प्रतिहर्ता म्हणाला, हे लक्ष्मी माते, हे दुर्वास ऋषी आहेत। यांचं तप खूप मोठं आहे, खूप मोठे तपस्वी आहेत बरं हे। मग तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली, यांचं तप खूप आहे पण क्रोधावर जय नाही, म्हणजे यांनी क्रोधावर विजय मिळवला नाही, म्हणून मी यांना माळ नाही घालणार। मग पुढं पराशर ऋषी आहेत। प्रतिहर्ता म्हणाला, हे पराशर ऋषी आहेत आणि यांचं ज्ञान फार मोठं आहे। तेव्हा लक्ष्मी म्हणाली, यांचं ज्ञान फार मोठं आहे पण हे आसक्त आहेत। मग मी अशा आसक्त व्यक्तीला माळ घालणार नाही। मग पुढं प्रतिहर्ता म्हणाला, हे ब्रह्मदेव उभे आहेत। ब्रह्मदेव हे सृष्टीची उत्पत्ती करतात। तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली, हे सृष्टीची उत्पत्ती करतात पण यांनी कामाला जिंकलंच नाही, म्हणून मी यांनाही माळ घालणार नाही। मग पुढं इंद्र उभा होता। मग प्रतिहर्ता म्हणाला, हे इंद्रदेव आहेत, स्वर्गाधिपती आहेत। तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली, हे स्वर्गाधिपती आहेत पण स्वतःचं रक्षण स्वतः करू शकत नाहीत, म्हणून मी यांनाही माळ घालणार नाही। मग प्रतिहर्त्यानं सांगितलं, माते, आता रांगेतले सगळे संपले, आता आपण कुणाला वरणार? तेव्हा लक्ष्मीनं नारायणाकडे पाहिलं आणि प्रतिहर्त्याला म्हणाली, हा कोण आहे जो इथे असून सुद्धा रांगेमध्ये उभा नाही, जो माझ्याकडे पाहत सुद्धा नाही, तो कोण आहे? तेव्हा प्रतिहर्त्यानं सांगितलं, ते तर भगवान नारायण आहेत, भगवान विष्णू। तेव्हा मग लक्ष्मीनं सांगितलं, जो माझ्याकडं बघत सुद्धा नाही मी त्यालाच माळ घालणार। न मागे तयाची रमा होय दासी, म्हणजे लक्ष्मी स्वतःहून नारायण भगवंताकडे गेली आणि लक्ष्मी नारायणाचा विवाह झाला। बोलिये श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय। अशा प्रकारे लक्ष्मी नारायण भगवंताचा विवाह पार पडला आणि नंतर धन्वंतरी देवता प्रकट झाले। त्यानंतर पांचजन्य शंख निघाला, तो भगवान विष्णूने घेतला। नंतर कल्पवृक्ष समुद्रातून निघाला, म्हणजेच पारिजातक वृक्ष, तो स्वर्गामध्ये गेला। आणि शारंग नावाचा धनुष्य जो विष्णू भगवंतानी घेतला।
सुरावारुणी नावाचं मादक पेय निघालं. ते असुरांनी घेतलं. मग चंद्र निघाला, तो शिवशंकराने मस्तकावर धारण केला. रंभा व इतर अप्सरा निघाल्या, त्या स्वर्गामध्ये गेल्या आणि अमरत्व प्रदान करणारे अमृत प्रकट झाले. ते स्वर्गामधल्या देवतांना मिळाले. असे 14 रत्न समुद्रमंथनामधून प्राप्त झाले. अशी ही समुद्रमंथनाची कथा आज आपण पाहिली. आता बळीराजाचं चरित्र येतं. इंद्रानं बळीराजाला पराजित करून त्याची सर्व संपत्ती हिरावून घेतली आणि त्यानंतर बळीराजानं भृगुवंशी म्हणजेच ब्राह्मणांची सेवा केली. आणि बळीराजाची ही सर्व सेवा पाहून सर्व ब्राह्मण बळीराजावर संतुष्ट झाले आणि असा आशीर्वाद दिला की स्वर्गाचं त्रैलोक्याचं राज्य बळीराजाला प्राप्त होईल. मग हे इंद्रानं पाहिलं की आता ब्राह्मणांच्या आशीर्वादामुळे बळीराजाचं बल वाढलं आहे. तो आता अतिशय बलाढ्य झाला आहे. मग आता आपण काय करावं असा इंद्राला प्रश्न पडला. मग तो गुरु बृहस्पतींना विचारू लागला. तेव्हा बृहस्पती म्हणाले, सध्या असुरांवर काळाची कृपा आहे, म्हणून शांत राहणंच योग्य आहे. म्हणून तुम्ही आता सध्या शांत राहावं. मग इंद्र बृहस्पतीच्या म्हणण्याप्रमाणे शांत राहिले. पण जेव्हा इंद्राचं शासन बळीराजानं घेतलं तेव्हा देवांची माता आदिती ही शोक करू लागली आणि कश्यप ऋषींना ती शरण गेली. मग तेव्हा कश्यप ऋषींनी आदितीला पयोव्रत करायला सांगितलं. हे पयोव्रत त्या स्त्रीने करायचं असतं जिला पुत्रप्राप्तीची इच्छा असते. मग हे व्रत कसं करायचं हे आपण जाणून घेऊ. हे व्रत 12 दिवसांचं असतं. 12 दिवस दूध पिऊन नारायणाची उपासना करायची आणि त्यामुळे पुत्रप्राप्ती होते असं शास्त्र सांगतं. मग हे व्रत केल्यानंतर कश्यप ऋषींनी आशीर्वाद दिला की प्रत्यक्ष भगवान तुझ्या पोटी जन्माला येतील. मग भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्रयुक्त द्वादशी तिथी विजया द्वादशीच्या दिवशी वामन भगवान प्रकट झाले. बोलिये श्री वामन भगवान की जय. श्री नारायण भगवान की जय. तद्बटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षया कर्माणि कारयामासु पुरस्कृत्य प्रजापतिम. अर्थात वामन भगवंताला नमस्कार करूया. वामन भगवंताला प्रत्येकाने एक एक वस्तू प्रदान केली. आदिती मातेने वामन भगवंताला कौपिन म्हणजे लंगोटी दिली. पृथ्वीनं आसन दिलं. ब्रह्मदेवानं कमंडलू दिलं आणि सरस्वतीनं जपमाळ दिली. कुबेरानं भिक्षापात्र दिलं आणि अन्नपूर्णा मातेनं स्वतः भिक्षा वाढली. मग यानंतर वामन भगवंतांनी अदिती मातेला विचारलं, आई मी तुझ्यासाठी काय करू, मला काही सेवा सांग. तेव्हा अदिती माता म्हणाली, माझ्या मुलांचं शासन गेलं आहे, ते माझ्या मुलांना परत मिळवून दे. तेव्हा वामन भगवंतांनी ते मान्य केलं आणि आता वामन भगवान बळीराजाकडे निघाले. वामन भगवान बटू वामन भगवान आपलं छत्र घेऊन बळीराजाकडे निघाले. मग ते छत्र म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? तर ते छत्र म्हणजे साक्षात लक्ष्मी. शास्त्रकार असं सांगतात की जेव्हा जेव्हा भगवान अवताराला येतात तेव्हा तेव्हा त्यांची शक्ती सुद्धा अवताराला येत असते. उदाहरणच द्यायचं झालं तर जेव्हा भगवान श्रीराम म्हणून अवताराला आले तेव्हा त्यांची शक्ती सीता म्हणून अवताराला आली. जेव्हा कृष्ण रूपाने भगवान अवताराला आले तेव्हा रुक्मिणी या रूपाने आली आणि जेव्हा वामन म्हणून परमात्मा अवताराला आले तेव्हा छत्राच्या रूपाने ती लक्ष्मी अवताराला आली. कारण वामन भगवान बटू ब्रह्मचारी रूपात आले त्यामुळे लक्ष्मी छत्राच्या रूपाने आली. आणि जेव्हा भगवान ज्ञानोबारायांच्या रूपाने जन्माला आले तेव्हा ती सुवर्ण पिंपळाच्या रूपाने आली. मग आता वामन भगवान बळीराजाकडे आले. तिथे यज्ञ सुरू होता. बळीराजाने वामन भगवंतांचं स्वागत केलं आणि
अर्थात बळीराजा म्हणू लागला, स्वागतेनाभिनंदातो पादो भगवते बलिही स्वागतम ते नमस्तुभ्यम ब्रह्मन् किं करवामते ब्रह्मऋषे नाम तपस्साक्षात मन्नेत्वार्थ वपुर्धरम. म्हणजे बळीराजा म्हणू लागला, साक्षात ब्रह्मऋषींचं तेज तुमच्याकडे आहे, तुमचं मी स्वागत करतो. हे वामन भगवंत, तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे ते मागून घ्या. यद यद बटो वांछसी तत्प्रतिच्छमे. म्हणजे हे बटो, तुम्हाला काय हवंय ते सांगा. गामकांचनम गुणवद्धाम वृष्टम. म्हणजे तुम्हाला गाई, सोनं, दासी काय हवं आहे ते सांगा. मग बटुरूपी भगवान म्हणाले, आम्हाला फक्त 3 पावलं जमीन म्हणजे भूमी पाहिजे, जास्त काही नको. मग तेव्हा बळीराजा म्हणाला, अहो ब्राह्मण दायाद वाचस्ते वृद्ध संमतः. म्हणजे हे ब्राह्मण देवा, तुम्ही हे काय मागताय? तुमच्यासमोर एवढा मोठा दाता उभा आहे आणि त्याला तुम्ही पृथ्वी मागून घ्या, द्वीप मागून घ्या, ही 3 पावलं जमीन काय मागताय? मग तेव्हा वामन भगवान म्हणाले, ज्या माणसाला 3 पावलांमध्ये समाधान वाटत नाही त्याला त्रैलोक्य मिळालं तरीही समाधान वाटणार नाही, कितीही असलं तरीही कमीच वाटतं. आता मी तुला तुझंच उदाहरण देतो. बघ, तुझ्याकडे पाताळ राज्य आहे, पण तुला स्वर्ग आणि पृथ्वी हे सुद्धा पाहिजे. मग सगळं असून सुद्धा तुझ्या मनाची तृप्ती होतच नाही, म्हणून आपल्याला लागेल तेवढंच घ्यावं. असं यांचं बोलणं सुरू असतानाच तिथं दैत्यांचे गुरु शुक्राचार्य आले आणि बळीराजाला म्हणाले, राजा, याला 3 पावलं जमीन तर काय, काहीच देऊ नकोस, कारण हा साधा नाही बरं. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. एष वैरोचने साक्षात भगवान विष्णुरव्ययः. म्हणजे हा साधा सुद्धा नाही, हे साक्षात भगवान विष्णू आहेत. त्यांचे हे 3 पावलं एवढे मोठे होतील की ते तुझं सगळंच घेऊन टाकतील, म्हणून तू यांना काहीच देऊ नकोस. पण बळीराजा म्हणाला, मी आता देतो असं वचन दिलं आहे. वचना फिरती अधमजन. म्हणजे जे अधम असतात तेच वचनाला फिरतात, म्हणून मी वचनाला फिरणार नाही. गुरुदेव, मला क्षमा असावी. आणि हे जर भगवान विष्णू आहेत तर मग मला अभिमान वाटतो की साक्षात भगवंत काहीतरी मागण्यासाठी माझ्याकडे आले आहेत. मग शुक्राचार्य संतापले आणि बळीराजाला म्हणाले, तू गुरूंची अवज्ञा केलीस, गुरूंची आज्ञा पाळत नाहीस, मी तुला शाप देतो की तू संपत्तीपासून भ्रष्ट होशील. असं बोलून शुक्राचार्य गुपचूप त्या कमंडलूमध्ये जाऊन बसले. मग बळीराजा संकल्पासाठी हातामध्ये कमंडलू मधलं पाणी घेत होता, तर पाणी येईच ना, म्हणून कमंडलू भरलेला असून सुद्धा त्या छिद्रातून पाणी का येत नाही? काही त्या छिद्रामध्ये अडकलं तर नाही ना, असं समजून त्या छिद्रामध्ये काडी घातली आणि तेव्हा कमंडलूमध्ये बसलेल्या शुक्राचार्याचा एक डोळा फुटला आणि बळीराजानं हातावर पाणी घेतलं आणि म्हणाला, मी बळीराजा या ब्राह्मणाला त्याच्या पावलांनी 3 पावलं भूमी म्हणजेच जमीन प्रदान करतो, दान करतो. असं म्हणून संकल्पाचं पाणी सोडलं. तोच वामन भगवान एवढे मोठे झाले की एकाच पावलामध्ये त्यांनी सत्यलोक व्यापून टाकलं. अतिशय विशाल विष्णुरूप सत्यलोकामध्ये विष्णूच्या चरणावर ब्रह्मदेवानी पाणी घातलं, चरण धुतले आणि जे पाणी त्यांच्या चरणावरून खाली आलं तेव्हाच गंगा मैयाचं प्रकटीकरण झालं. मग दुसऱ्या पावलामध्ये बळीराजाचं सर्व राज्य शासन, सत्ता, धन, संपत्ती सर्व व्यापून घेतलं आणि आता बळीराजाजवळ काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. मग वामन भगवान म्हणाले, काय रे, 2 पावलातच तुझं सर्व संपलं, आता 3रं पाऊल कुठे ठेवू? तेव्हा बळीराजाने स्वतःचं मस्तक पुढे केलं आणि म्हणाला, हे भगवन, मी स्वतः तुम्हाला समर्पित करतो. तुम्ही माझ्या मस्तकावर 3रं पाऊल ठेवा. मग 3रं पाऊल मस्तकावर ठेवून राजाला पाताळात घातलं
आणि अशा प्रकारे बळीराजानं आपलं दान पूर्ण केलं. पण भगवान बळीराजावर प्रसन्न झाले. ब्रह्मदेव भगवंताला म्हणाले, तुम्ही तर बळीराजाला पाताळामध्येच घातलं. तेव्हा भगवान म्हणाले, आता बळीराजा मला जे काही मागेल ते मी त्याला देणार आहे. भगवान बळीराजाला म्हणाले, बोल, तुला काय हवं असेल ते मागून घे. तेव्हा बळीराजा म्हणाला, देवा, तुम्ही माझे डोळे उघडले. मी माझ्याकडे पाताळाचं राज्य असून सुद्धा संपूर्ण त्रैलोक्याची आशा केली आणि हे योग्य नाही हे माझ्या लक्षात आलं आहे. मी पाताळातच राहीन, पण माझी अशी इच्छा आहे की मी जेव्हा माझ्या घराच्या म्हणजे राजवाड्याच्या बाहेर पडेल आणि बाहेरून आत प्रवेश करेल तेव्हा मला तुमचं दर्शन झालं पाहिजे, तुम्ही दिसला पाहिजेत. मग बळीराजाच्या महालाला 52 दरवाजे होते. प्रत्येक दरवाजावर एक म्हणजे 52 दरवाजावर 52 रूप घेऊन भगवान द्वारपाल म्हणून उभे राहिले. म्हणजे बाहेर जाताना आणि येताना भगवान बळीराजाला दिसत असत. मग भगवान तर पाताळात द्वारपाल म्हणून उभे होते, पण लक्ष्मी माता मात्र वैकुंठात एकटीच होती. मग शेवटी नारदजी लक्ष्मी मातेला म्हणाले, राखी पौर्णिमेला बळीराजाकडे राखी बांधायला जा आणि बळीराजाला राखी बांधून बळीराजाकडून भगवंताला मागून घ्या. मग लक्ष्मी माता राखी घेऊन गेली आणि बळीराजाला ओवाळलं आणि राखी बांधली. मग बळीराजाने लक्ष्मी मातेला विचारलं, काय हवं आहे? तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली, मला माझे पती म्हणजे तुमचे द्वारपाल वापस द्या. मग बळीराजानं राखी पौर्णिमेची भेट म्हणून भगवंताला लक्ष्मीला देऊन टाकलं. आणि अशा प्रकारे बळीराजाची कथा आणि वामन अवताराचं चरित्र सांगितलं. इथे अष्टम स्कंधाला पूर्णविराम देऊन नवम स्कंधाला सुरुवात होते आणि नवम स्कंधामध्ये ईशानू कथा येतात. त्यामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आणि त्यानंतर 3 अध्यायांमध्ये श्रीरामचरित्र सांगितलेलं आहे. ते आपण पुढील भागात पाहू. जय श्री कृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.